हाय, नमस्कार आमच्या भावांना बहिणींना. सकाळपासून काय तुमच्या पूनमताईचा व्हिडिओ आला नाही. झोपली होती. काय करणार, तब्येतच लय बिघडलेली आहे. हो का, उठली आताच, अजून गोदाडीवच आहे. पिल्लू झोपली होती इथं, मी तिकडं बाहेरच तिकडं झोपली होती. तुमचं दाजी फोडत होतं, ती पायऱ्या बनवायचं ती पिशी जी फोडत होतं तिथं झोपली होती मी. हातपायच थरथर कापतात, काय करायचं, कोणाला सांगायचं. आणि सांगून तरी काय सरणार आहे का आपलं, कोणाला आपलं आपल्यालाच केल्याशिवाय मार्ग नाही. तसंच उठून सकाळी केलं तुमच्या पूनमताईने, आवरलं सगळे घरातली कामं फिमं. आणि तुमच्या दाजींना मदत करू लागायची होती, पण हातपाय चला ना. मग तिथं झोपली. हो का, अजून बी थंडी ताप आहे. आता पिल्लूला घेऊन दवाखान्यात जायचंय. सकाळी डोकं सकट विचारलं नाही अजून. हो का, डोकं नाही डोकं ही असं विचारल्याला दिसलं की आमचे काय काय भाऊ बहीण म्हणतात आंघोळ नाही केली, तर तुम्हाला जसं समजायचंय तसं समजा. आंघोळ नाही केली कुठं, काय नाही. स्वेटर आहे अंगात, वारं मरणाचं सुटलंय. आणि हो का, थंड वाजती, ताप आहे अंगाला, गरम गरम लागतंय. काय करायचं, हातपायच गाळतात. कसली असली साथ आली कोणाच ठाव, लय त्रास होतोय भावांनो बहिणींनो. आणि पुरींना पण, पुरींच्या पण तब्येती बिघडल्या. तुमच्या दाजींची तब्येत खराब आहे, तरी पण दाजींना आता थोडं थोडं बरं वाटतंय. तर तुमचं दाजी ती वरचं जे काम होतं राहिलेलं आपलं, म्हणजे पायऱ्यांचं, काल तर तुम्ही बघितलं. काल तुमच्या पूनमताईने दाजीने दोघांनी मिळून केलं काम, ते दगडाचं ह्याचं. आणि मग ती काम केल्याशिवाय मार्ग नाही. दाजी करते ते काम. आता जशी पिल्लूला घेऊन जाते दवाखान्यात. पिल्लू झोपली होती. पिल्लू पण कालच्यापासून जॅम झाली. आणि बऱ्याच भावांचं बहिणींचं योगीसाठी कमेंट आल्या होत्या पूनमताईला तुमच्या, की योगी रडती, योगीकडे बघा. तर भावांना बहिणींना, तुम्हाला चांगलं म्हणजे आता बहिणींना सांगते मी. भाव तर काय, भावांचं कसं आहे, बायकांना सांभाळायची कामं असतात फक्त. आणि बायांची कामं म्हणजे कशी असतात, आता तुम्ही तर बघताय, तुम्ही पण लेडीज आहेत, ती बी लेडीज आहे, मी बी लेडीज आहे, म्हणजे आपण बाय आहेत. तर कुठल्याच बायचा संसार एवढ्या सहजासहजी होत नाही. कुठल्याच बायचा संसार एवढ्या सहजासहजी होत नाही. त्याला लय लय ठोक्याचं घाव सोसावं लागतात, तेव्हा संसार आहे. आता कुणाला नवऱ्याचा त्रास सहन करावा लागतोय, कुणाला सासूचा सहन करावा लागतोय, कुणाला सासऱ्याचा सहन करावा लागतो, कुणाला नंदचा सहन करावा लागतो, कुणाला दिराचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजे जे जे त्याच्या घरातल्या जे जे त्याला अडचणी माहिती. आता प्रत्येक लेडीज तसा त्रास सहन काढून नांदती राहती. आणि जरी एकटं असलं, कुठं एकटं घर असलं किंवा काय असलं, तरी राहावंच लागतं या. आणि दुखलं खुपलं तरी नवऱ्याच्या घरी करावंच लागतं. काय कोण आपल्याला चौफाळा टांगत नाही, टांगतय का नाही. नवऱ्याच्या घरी सगळं करावं लागतं, किती दुखलं खुपलं काय झालं तरी. आता योगीच्या बाबतीत आम्हाला बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट आल्या त्या, पूनमताई योगिताकडे लक्ष द्या, ती रडत होती. तर भावांना बहिणींना तिची तब्येत खायला एवढंच सांगायचंय की संसार जर करायचा म्हणलं ना, तर सगळ्या गोष्टीला पाठ द्यावी लागती. एवढ्या सुखाने सहजासहजी संसार होत नाही. योगी माझी बहीण आहे, माझं तिला जेवढं सांगण्याचं माझं कर्तव्य होतं तेवढं मी सांगितलं. पुढं आई पंचा करायचा म्हणल्यावर त्रास काढल्याशिवाय होत नाही. आणि लय त्रास काढूनच नवऱ्याचा परपंचा संसार करावा लागतोय. एवढ्या सहजासहजी नवरं पण बायकोचं ऐकत नाही. तर ज्या वेळेस ती बायको त्या नवऱ्याच्या पायापाशी लोळून संसार करते ना, तेव्हाच त्या नवरा त्या बायकोचं ऐकतो. कुठलाच नवरा एवढ्या सहजासहजी बायकोचं ऐकत नाही. आणि जर त्याचं त्याच्यात भलं होत असलं तरच नवरा बायकोचं ऐकतो, नाही तर ऐकत नाही. तर कुठलंच नवरा ऐकत नाही. लाखात एखादा मी म्हणते ही काय म्हणतात नवरा ही, की ते बायकोचं ऐकतो, नाही तर कुठलंच नवरा बायकांचं ऐकत नाही. तर बायको जशी नाचल तशीच नाचू दिल्यावर मग म्हणतात का, जर ज्याची बायको जशी नाचल तशी नाचू दिली ना, तर म्हणायचं मग ते नवरा बायकोचं ऐकतोय.
पण काय बायांना असं आहे की त्याला लय त्रास सहन करावा लागतो आणि संसार करावा लागतो. नवऱ्याचा संसार एवढा सहजासहजी होत नाही. आणि तेवढ्यातून जी बाई नवऱ्याचा एवढा नवऱ्याच्या घरी त्रास सहन करून जी परपंच करल ना, संघर्ष करल संसार करून, तीच खरी बाय म्हणायची. आता गावाकडचे म्हणणं आहे नवऱ्या बायकोचं किती भांडणं झालं तरी एकमेकाला सोडायचं नाही. आता महाग लांब नाही, तुमच्या पूनमताईनं तुमच्या दाजीचं आणि तुमच्या पूनमताईचं महाग थोडी किरकिर झाली, मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला आपलं म्हणून मानून सांगितलं. तर बऱ्याच भावांनी बहिणीने सगळ्यांनी चांगलं सल्लं दिलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. देतात सगळी म्हणजे भाऊ बहीण आपली मानतात म्हणून एवढी काळजी करतात. आणि काय काय अशी आपली कमेंट मध्ये आपली फुकाट नावं ठेवत असतात, तर जाऊन द्या त्यांचं त्यांच्या संग. पण मला एवढंच वाटतंय की योगीनं पण आता दुखणं किती 4 दिवसाचा दुखणं आहे, दुखणं 4 दिवसाचा आहे, पण संसार अख्ख्या आयुष्याचा आहे. संसार करायचा ही अख्ख्या आयुष्याचा आहे. 4 दिवस दुखणं येईल, 5व्या दिवशी निघून जाईल, पण संसार चुकलाय का? आता मला काय म्हणायचंय, एवढ्या दिवस 1 वर्षभर योगी माहेरला होती, तर 1 वर्षातून समजा गेली. आता होत असतं नवरा बायकोचं प्रत्येक घरी चालू आहे, प्रत्येक ठिकाणी चालू आहे, नवरा बायकोचं कुठंच नाही असं नाही. फक्त समजून आपण घ्यायचं. दोघाचा संसार आहे म्हणल्या दोघांनी एकमेकांनी समजून घेतला तरच संसार होईल. तुम्ही आम्ही सांगण्यात काहीच अर्थ नाही. आता ज्या वेळेस तुमच्या पूनमताईचं दाजीचं एवढं भांडण झालं त्यावेळेस आम्ही दोघांनी जर समजून नसतं घेतलं तर आमचा संसार झाला नसता. म्हणजे आतापर्यंत आपला एवढा संसार एवढ्या सहजासहजी झालेला नाही ना. भावांना बहिणीनं तुम्हाला तर माहित आहे, संसार करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. 13-14 वर्ष झालं मी तुमच्या दाजींपाशी नांदते, तुमचे पूनमताई. तुम्ही बी किती किती दिवस झालं तुमच्या म्हणजे तुम्ही पण सासर घरी नांदत असाल, तुमच्या बी घरी चालू असेल की बाबा आपल्याला बी त्रास असतो, प्रत्येकाला त्रास आहे. कुठलीच बाय अशी आहे ना की आईशी आरामात नाही, तिला त्रास असतोच. फक्त सहनशक्ती आपल्यापाशी आहे, सहन करायची ताकद आपल्यापाशी आहे. जी बाई सहन करून संसार करल नवऱ्याचा, तिलाच डिमांड देतात ह्या जगात, बाकी डिमांड नाही कोणाला. मग नवऱ्याचा संसार करायचा म्हणल्यावर लय त्रास काढावा लागतो, एवढ्या सहजासहजी सोपा होत नाही. तर मला एवढंच म्हणायचंय की योगिनी पण झालं गेलं आता सोडून द्यावं आणि पुढचं तिचं आयुष्य तिच्या चांगल्या हसत खेळत नवऱ्याच्या घरी. आता हो का, कुठं गेलं तरी पळसाला पानं 3च आहेत, आपलं घर आणि हागून भर, पूर्वजांची म्हण आहे. लोकाची साडी आणि लाद देऊन फिडी. लोकाच्या जर घरी असलं ना भावांनो बहिणींनो, मग ती माहेर असो किंवा बहिणीचं घर असो, कुठं काय असो. आता लय नाही, मी जरी योगीच्या इथं 1 महिनाभर राहिली योगीच्या तिथं, तरी तिच्या घरच्या माणसांना खपतय नाही खपत असं आहे. आता तुम्ही आमच्या बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट आल्या होत्या की पूनमताई योगीकडं जा तुम्ही 4-5 दिवस. पण भावांना बहिणींनो आता तुम्हीच सांगा, मला 3 मुली आहेत आणि तुमचं दाजी आणि मी, आम्ही 5 जण आहेत. तर पुरी पण आजारी आहेत, तुमची पूनमताई बी आजारी आहे, तुमचं दाजी बी आता जरा एवढं तेवढं बरं आहेत, नाही तर दाजी बी तुमचं आजारीच. तर मी जर जाऊन संसार परपंच करायचा म्हणलं ना तर लय त्रास सहन करावा लागतोय. तसंच आहे ना तुमच्या पूनमताईचं म्हणणं आहे, योगीनं पण आलेल्या संकटाला तोंड देऊन जर संसार केला तरच संसार होणार आहे, नाही तर काय नाही. तुम्ही आम्ही सांगण्यात काहीच अर्थ नाही. लोकांनी काय म्हणतात, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. जगाने सांगितलं तू, आता मी लय सांगितलं तू नको राहू तिथं. जगाने सांगून जर आपला संसार करायचा म्हणलं तर ही अवघड गोष्ट आहे. आपल्या स्वतःच्या मनाने स्वतःच्या बुद्धीने केला पाहिजे. आणि ती लय नाही, आता 2च दिवस झालं तिकडे गेली, तुम्ही तर बघितलंय. घराचं आता बऱ्याच दिवस झालं घर बंद घरात म्हणजे राडा रपाटा होणारच.
कारण की 2 दिवस जर आपण घराच्या बाहेर गेलो तर घरात पसारा असारा होतच असतो. तर ती काढणं बी आपलंच काम आहे. आपण नाही काढायचं तर कोणी काढायचा, करावं लागतंय. बाईची जात म्हणलं ना तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि सहन बी करावा लागतंय. संसार एवढ्या सहजासहजी होत नाही. कुणाचाच संसार एवढ्या सहजासहजी होतच नाही. त्याला लय हलवनवास काढावं लागतात तवा संसार हाय. दोघं नवरा बायको आहे तर मी म्हणते सासू असेल तिची, तिथं सासू बी असेल. आता घर असल्याशिवाय आहे का? घर असतील तिच्या शेजारी पाजारी. एवढंच आहे की फक्त जी तिचं घर आहे ना त्याच्या घराच्या शेजारून ऊसाचं आहे, लागण आहे ऊसाची. आणि तिच्याकडे येऊ जाऊ शकतात. माहेरची लोक येतात जातात तिच्याकडे. मायाकडे कोणी येत नाही. माझं लग्न झाल्यास माझं डोळं निम वर्षभर तर दिपलं वाट बघून माहेरच्या माणसांची, पण कुणी आलं नाही. तिच्याकडे तरी तिला सोडा येतात, निहायला येतात. मायाकडे तर कोण येत नाही. मी कोणाला सांगायचं हा? आणि मग आता तुम्हाला सांगते, तिचा नवरा आता बघितल्याशिवाय असेल बाई, तिचं दुखत आहे, आजारी आहे, बघतच असेल ना. पण एवढंच की काय गोष्टी काय माणसाला म्हणजे व्हिडिओ मध्ये यायला जरा सवय नसते, त्याच्यामुळं नसल व्हिडिओ मध्ये येत नसल किंवा काय नसल, काहीतरी असेल त्यांचा प्रॉब्लेम. सांगाल हळूहळू. आता व्हिडिओच्या दरम्यान तर सांगणारच, व्हिडिओ काढते म्हणल्यावर तिची जी घटना घडणार ती सांगणारच. फक्त आपण बी बघायचं, काय गोष्टी तिला समजून सांगण्यात बी आपलं बी तिचं बी भलं होईल. 2 गोष्टी समजून सांगण्यात, बाकी दुसरं काय आहे. आणि तसं तर हो का आता दाजी निघाले तुमचं पिलूला घेऊन दवाखान्यात. मला बी आणा येताना थंडी तापाच्या ह्याच्या गोळ्या. आता गोळ्या खाऊन खाऊन तर वैतागून गेली भावानं बहिणीनं. आता काय सांगायचं. चला भावानं बहिणीनं बांग म्हणलं पिलू जरा तब्येतच बिघडली ना. पिलूची तब्येत लय बिघडलेली आहे. आणि तुमची पूनमताईची तब्येत बी बिघडलेलीच आहे. तुमच्या दाजींना विचारा. तरी पण सकाळी उठून स्वयंपाक फिपाक केला. कारण की आपण जरी आजारी असलो तरी लेकरा बाळांना केल्याशिवाय मार्ग नाही. किती दुखलं खुपलं तरी. आणि काम तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पहिल्यापासून माझं व्हिडिओ बघत आलेला आहे. माझं काम पण भरपूर असतं. मला 2-3 लेकरं बाळ हँडल करायची सोपं नाही. आणि शिवाय 4 पैसे मिळवून काम करायचं लय अवघड कठीण गोष्ट आहे. तुमच्या दाजींना तुम्ही विचारू शकताय. जसं तुमच्या पूनमताईचं लग्न झालंय ना तसं संसारासाठी धडपड किती केली आणि अजून पण करती. नाही असं नाही. कारण की धडपड केल्याशिवाय संसार होत नाही. संसार करायचा म्हणलं ना तर धडपड करावीच लागती. चालत्याल बाया तर बोलत्याल आया बाया. 4 दिवस जर. आणि लहान नाही तुम्हाला एवढी गोष्ट सांगते, ज्या वेळेस माझी तब्येत बिघडते ना त्यावेळेस मी एका जागेवर 8-8 दिवस असलं तरी मला पण बघायला कोणी येत नाही. काही येतं कोण बघायला? नाही हा. मी तसेच उठून माझं म्हणजे सगळं हँडल करावं लागतं. मला करते मी. आणि माझं दुखणं तर एवढं बेकार आहे, तुमच्या दाजींना विचारा. नकात जीव येतो एवढी दुखणी. आता त्या दिवशी तुम्ही स्वतःच बघितलं सलाईन फिलाईन भरलेली. पण आपण झोपून राहिलो का? नाही. का तर आपलं करणारच कोणी नाही ना. आपल्यालाच करावं लागतंय. आपण केल्याशिवाय मार्ग नाही. होय, सगळं आपल्यालाच करावं लागतं. मला बी आणा गोळ्या. फोन करा मला दवाखान्यात गेल्यावर. आता माझी तर कॅपॅसिटी नाही जायची दवाखान्यात बसून. पण चला आता सांगा मग. आता तुमच्या पद्धतीने तुम्ही पण योगीला समजून, माझ्या पद्धतीने मी बी सांगत असती. पण शेवट तिचा परपंच आहे, तिचा संसार आहे, तिच्या पद्धतीनं. मला पण एवढंच म्हणायचंय भावांना बहिणींनो. मला असं वाटतंय की आपण सांगण्यापेक्षा तिनं स्वतःच्या बुद्धीनं तिचा जर संसार केला तर तिच्यासाठी, तिच्या भविष्यासाठी बी चांगलं आहे आणि तिच्यासाठी बी चांगलं आहे. कारण की जगाचं ऐकून संसार करण्यात आणि स्वतःची बुद्धी चालवून संसार करण्यात कसा जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा. संसार लय अवघड असतो. संसाराचं काम लय अवघड आहे. तर हाय तुम्ही पण बघतच असताय तिचा व्हिडिओ. आता तब्येत बिघडली, होईल 2-4 दिवसांनी बरी. पण जेवढं करून ती आनंदाने उत्साहाने तिचा संसार करल
तेवढं तिच्यासाठी चांगलं आहे. कारण की माणसाने परिस्थितीच्या नुसार जगाय शिकलं पाहिजे. जशी परिस्थिती असेल ना त्या परिस्थितीत जगाय शिकलं पाहिजे माणसाने. आपल्या म्हणण्यानुसार आपल्या म्हणजे जसं आपलं मन आपल्याला काय करायचं असलं तर आपल्या म्हणण्यानुसार आपल्या होऊ शकत नाही कुठल्या गोष्टी. आता मग मी जर म्हणलं मला रोज पाची पकवानाचं ताट पाहिजे तर ती मला पाची पकवानच भेटल असं आहे का? कवा तरी मला चटणी मीठ मिरची खावंच लागणार ना. असं नाही, संघर्ष करायचा फक्त. आणि आपण येईल ह्या काय म्हणतात परिस्थितीला तोंड द्यायचं. जशी परिस्थिती येईल ना त्या परिस्थितीला तोंड देऊन संसार केला तरच संसार होणार. बघा तुमच्या पद्धतीनं तुम्ही बी सांगा तिला समजून. माझ्या पद्धतीनं मी तर सांगतच आहे. पण काल बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट आल्या होत्या की पूनमताई योगिता रडती, योगिताला फोन करा, योगिताकडे लक्ष द्या. पण भावांना बहिणींनो माझं बोलणं झालं तिच्यावर फोनवर. आणि ज्या वेळेस ती नांदायला जायची होती त्यावेळेस सुद्धा मी तिला भरपूर समजून सांगितलेलं आहे की नवऱ्याच्या घरी राहायचं म्हणल्यावर सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि तिनं एक जर माणूस जास्त ही असलं तर एकाला समजून घ्यावं लागतंय. दोघांनी एकमेकाला समजून घेतला तरच संसार होतोय. आणि माणसाने जीवनात हाय ह्या परिस्थितीत सुखी राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे जे आहे ना आपल्या परिस्थितीत जगाय शिकलं पाहिजे. बस एवढंच सांगायचंय आपल्याला. आणि बघा मग आता तुम्ही पण योगीचा व्हिडिओ बघता. माझं काय नाही, माझं मी म्हणजे कसं आहे भावांना बहिणीनं माझ्या महाग जरा लोट राहत्यात. मी मस्त जरी तुम्हाला घरी बसून दिसत असली तरी माझ्या महाग हाई काम धंद कोणाच्या महाग नाही असं नाही. मला 2-3 लेकरं बाळ सांभाळायची ती. आणि 2-3 लेकरं बाळ सांभाळायची. खाणं पिणं लेकरा बाळांचं सगळं बघावं लागतंय. सोपी नाही गोष्ट ही. तरी पण तुमची पूनमताई कुणाचा आधार न घेता, कुणाचा आधार नातेवाईकांचा तर कुणाचा आधार न घेता परिस्थितीत जगायला शिकलेली आहे. आणि आपल्या लेकरांना पण आपण जगाय शिकवलंय परिस्थितीत कसं जगायचं ही पिल्लू अपूर्वा शिवण्य ह्यांना आतापासूनच मी ज्ञान दिलेलं आहे की जशी बी परिस्थिती येईल ना त्या परिस्थितीला तोंड देऊन त्याच्यात सुखी राहायचं आणि हसत राहायचं. येईल ह्या परिस्थितीला तोंड देऊन हसत राहायचं आणि संघर्षाचा सामना करायचा. बस कुठलाच किती बी टाइम म्हणजे ही येऊ द्या, संकट येऊ द्या, ती आपल्याला हरवू शकत नाही. फक्त आपल्या चेहऱ्याला हसू जाऊ द्यायचं नाही. आणि किती बी तुम्हाला सांगते किती बी दुःख असू द्या, पाणी तर येतच असतं डोळ्यात. पण डोळ्यात पाणी असलं तरी चेहऱ्याला हसू घालवायचं नाही भावांना बहिणींना. हसतच राहायचं. मग कोणी काय म्हणू द्या, कोणी म्हणू द्या हिला कशाचं दुःख कशाचं काय. पण जी माणूस किती बी जीवनात दुःख असल जी माणूस हसल ना त्याला एक ना एक दिवस काय म्हणतात जिंकायला मार्ग जरूर म्हणजे मोकळा होतोच. तसं तुमच्या पूनमताईचं काम आहे. कधी जीवनात हार मानत नाही आणि मानायची नाही आपल्याला. आणि ह्याच्या आधी बी आपण कुणाच्या आधारावर जीवन जगलेलं नाही. आणि ह्या परिस्थितीत आनंदी राहायचं बस. आणि आपल्या लेकरांना पण आपल्याकडून ती शिकवण आहे. आणि तुमची पूनमताई एवढी शिकवण लेकरांना देते ना की परिस्थितीत खुश राहायला. हीच लय आहे माझ्यासाठी. मी जगासाठी जरी ज्ञानिक नाही ठरली तरी माझ्या लेकरांसाठी ज्ञानिक आहे. एखादी त्यांची ईडी आहे त्यांना ज्ञान देती. एवढं तर मला समाधान मिळेल की माझ्या लेकरांनी माझ्यापासून काहीतरी घेतलं, शिकली. बस एवढं सांगायचंय. घ्या मग भावांना बहिणींना सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर योगीचा व्हिडिओ आलं तर तुम्ही बी तिला समजून सांगत जा. माझ्या पद्धतीनं मी बी काय सांगायचं तेवढं मी सांगितलं तिला, आधी बी सांगितलंय आणि अजून बी सांगते. पण शेवटी अजून तिला अजून एवढा अनुभव येईनाच. बघा मग घ्या काळजी. बाय बाय.